नमस्कार, माझं नाव वल्लरी. इंग्लिश विथ वल्लरीमध्ये तुमचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स बघत आहोत. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स कुठे वापरतात हे एक्झाम्पल सकट बघूया. नंबर 1. तर सगळ्यात पहिल्यांदा एखादी कृती किंवा ॲक्शन जी चालू आहे आणि जी संपली नाहीये तिथे आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरतो. फॉर एक्झाम्पल, आय एम कटिंग द व्हेजिटेबल्स. म्हणजे मी आत्ता भाज्या कापतेय. म्हणजे आत्ता भाज्या कापण्याची क्रिया ही चालू आहे, संपलेली नाहीये. याचं सेकंड एक्झाम्पल होईल, ही सिंगिंग अ सॉन्ग. म्हणजे तो आत्ता गाणं म्हणत आहे, त्याचं गाणं म्हणणं पूर्ण झालेलं नाहीये. नंबर 2. जेव्हा एखादी गोष्ट बॅकग्राऊंडमध्ये चालू आहे, नॉट नेसेसरीली की आपण बोलताना ती गोष्ट आपण एकमेकांसमोर ती करतच असू असं नाही. जी एखादी गोष्ट एखादी बॅकग्राऊंडमध्ये चालू आहे याच्यासाठी पण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरतात. फॉर एक्झाम्पल, जॉन वॉन्ट्स टू वर्क इन जर्मनी, सो ही इज लर्निंग जर्मन लँग्वेज. म्हणजे जॉनला जर्मनीमध्ये काम करायचं आहे म्हणून तो जर्मन भाषा शिकत आहे. म्हणजे आत्ता आपल्यासमोर ती भाषा तो शिकतोय असं नाही, पण तो ती भाषा शिकण्याच्या प्रोसेसमध्ये आहे. टॉम इज लर्निंग हाऊ टू कुक ॲज ही वॉन्ट्स टू सरप्राईज हिज वाईफ ऑन हर बर्थडे. म्हणजे टॉम स्वयंपाक कसा करायचा हे शिकत आहे, कारण त्याला त्याच्या वाईफच्या बर्थडेला तिला सरप्राईज करायचं आहे स्वयंपाक करून. म्हणजे तो स्वयंपाक शिकण्याच्या प्रोसेसमध्ये आहे. नंबर 3. आजूबाजूला जे बदल होत आहेत जगामध्ये त्याच्यासाठी पण आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरूनच बोलतो. फॉर एक्झाम्पल, विमेन आर बिकमिंग मोर अवेअर ऑफ देअर राईट्स. म्हणजे स्त्रिया ह्या त्यांच्या हक्कांबद्दल अधिक जागृत होत आहे. जसं आपण आधी बघितलं की जे बॅकग्राऊंडमध्ये बदल होत आहे त्याच्याबद्दल बोलताना पण आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरतो. तसंच आपण एखादी गोष्ट कोणतरी काहीतरी शिकतोय किंवा तसंच आपण होणाऱ्या बदलांबद्दल विचारताना पण असं म्हणू शकतो, आर यू गेटिंग एनी बेटर ॲट कुकिंग. म्हणजे आपण जे टॉमचं एक्झाम्पल बघितलं ज्याच्यामध्ये तो कुकिंग शिकत आहे, त्याला आपण असं विचारताना म्हणू शकतो, आर यू गेटिंग एनी बेटर ॲट कुकिंग. म्हणजे तू स्वयंपाक करण्यामध्ये तू प्रगती करत आहेस का. नंबर 4. ज्या गोष्टींबद्दल ऑलरेडी प्लॅन्स आणि अरेंजमेंट झाले आहेत त्याच्याबद्दल बोलताना पण आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरतो. फॉर एक्झाम्पल, वी आर मुव्हिंग टू लंडन नेक्स्ट वीक. म्हणजे लंडनला जाण्याचा प्लॅन हा ऑलरेडी नेक्स्ट वीक जाण्याचा प्लॅन हा ऑलरेडी झालेला आहे. याच्यामध्ये जेव्हा आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरतोय तेव्हा एखादं पर्टिक्युलर आपल्याला टाइम लिमिट असं दिलेलं असतं. टाइम लिमिट म्हणजे नेक्स्ट वीक, टुडे, टुमॉरो, एखादा पर्टिक्युलर डे असं दिलेलं असताना पण आपण प्रेझेंट कंटिन्युअस वापरू शकतो. वी आर मुव्हिंग टू लंडन नेक्स्ट वीक म्हणजे आम्ही पुढच्या आठवड्यात लंडनला स्थलांतर करत आहोत. म्हणजे लंडनला जाण्याचा प्लॅन ऑलरेडी झालेला आहे. याचंच अजून एक एक्झाम्पल होईल, शी इज प्लेइंग बेसबॉल ऑन सॅटर्डे. म्हणजे शनिवारी ती बेसबॉल खेळणार आहे. थर्ड एक्झाम्पल होईल, वी आर गोइंग टू मूव्ही टू नाईट. म्हणजे आज रात्री आपण मूव्हीला जात आहोत. आता आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स त्याची वाक्य कशी फॉर्म करायची ते बघत आहोत. आता प्रोनाउन्स आहेत आय, यू, वी, दे आणि ही, शी, इट. जेव्हा आपण आय सोबत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरणार आहे तेव्हा हेल्पिंग वर्ब येणार आहे एम आणि यू, वी, दे बरोबर हेल्पिंग वर्ब येणार आहे आर. ही, शी, इट सगळ्या बरोबर हेल्पिंग वर्ब येणार आहे इज. आता आपण वर्ब घेऊया आपण वर्क. हे वर्ब जेव्हा आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये वापरणार आहोत तेव्हा आपण फक्त त्याला ING लावणार आहोत. जेव्हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा आपल्याला जेव्हा क्वेश्चन करायचा असतो तेव्हा आपण फक्त हे जे हेल्पिंग वर्ब आहे ते या प्रोनाउनच्या आधी लावणार आहोत. आपण क्वेश्चन करताना हे जे हेल्पिंग वर्ब आहे ते फक्त आधी घेतलं आहे. एम आय वर्किंग दिला, हे आर आहे ते फक्त इकडे येणार क्वेश्चनला. आर यू वर्किंग, आर वी वर्किंग, आर दे वर्किंग. आणि ही शीटला परत आपण इथं इज आधी येणार. इज ही वर्किंग. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं नेगेटिव्ह करायचं आहे वाक्य तेव्हा आपण फक्त हेल्पिंग वर्बच्या पुढे नॉट लावणार. म्हणजे आय एम नॉट वर्किंग, यू आर नॉट वर्किंग. दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.